हाय सर्वांना, हा व्हिडिओ फक्त एका नालायक माणसासाठी आहे, त्या रांडीच्यासाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही। जे मला चांगले पॉझिटिव्हली कमेंट करतात, मला सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी तर अजिबातच नाही। हा व्हिडिओ फक्त स्पेशली एका माणसासाठी आहे। त्याचं कारण असं की पाठीमागं आपण बापूचं लग्न करायचं आहे, बापूंसाठी पाहुणे आलेत, त्या व्हिडिओला त्याची खूप घाणेरडी कमेंट आलेली आहे। आणि आज जर मी त्याला सडेतोड उत्तर नाही दिलं तर हा माणूस आम्हाला परत कमेंट करत राहीन आणि त्याला प्रोत्साहन भेटल की जाऊ द्या, चला हे आपल्याला उत्तर देत नाही, हे गप्प बसून ऐकून घेतात, काही एक गरज नाही कोणाचं आपल्याला ऐकून घ्यायची। आपण जर चुकत नाही तर कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, हे असं माझं वैयक्तिक मत असतं। आणि आपण कोणाच्या वाट्याला जात नाही तर आपण कोणाचा म्हणजे कोणाचं चुकीचं पण ऐकून घ्यायचं नाही, कोणाचा अत्याचार पण सहन करायचा नाही। तर त्या माणसाची एवढी घाणेरडी आणि खालच्या पातळीची कमेंट आहे, त्याला थोडीशी तरी लाज वाटायला पाहिजे होती की आपण अशी आपल्या त्याच्या वडिला समान असेल बापू, आमच्या आबा म्हणजे आजोबा समान असतील, ह्या लोकांबद्दल तू चुकीचे कमेंट करतो, तू थोडीशी तरी तुला शरम माणुसकी नावाचा लवलेश आहे का? आणि म्हणतो की ह्या माणसाला काय गरज आहे लग्न करायची, आम्हाला काय हौस आली का त्यांचं लग्न करायची? आणि लग्न हा विषय कोणी हौसनी करत नसतं आणि ह्या वयामध्ये तर नाही करत। तर त्याला एकच मला सांगणे, तुझ्यासारख्या बुकणाऱ्या कुत्र्याला आम्ही घाबरणाऱ्यांमधून नाही। मी 10 लग्न करून देईन माझ्या सासऱ्याची, तुला त्याच्याशी काय मतलब आहे? तुला काय इतकी मिरची लागली? जसं जा काय तुझ्याच बहिणीचं आणि बापूंचं लग्न मोडलंय म्हणून तुला इतकी मिरची लागली आहे? जर मी बापूंचं लग्न पण नाही करत आहे, तू येतो का त्यांच्या घरी त्यांची कपडे धुवून द्यायला, स्वयंपाक करून द्यायला, त्यांचं घरातली झाडलोट स्वच्छता सगळं करून द्यायला? नाही करत बापूंचं लग्न। तुला एवढी इज्जत वाटली जसं काय तुझ्याच बापाचं लग्न करून देते मी? ज्याच्या त्याचे निर्णय असतात, ते आमचे निर्णय ते आम्ही ठरवून, तुला कोणी लक्ष द्यायला सांगितलं? आणि बघ, कोणाला कोणाचं आयुष्यातल्या काही गोष्टी माहीत नसतात ना, लगेच आपण मत मांडायचं नसतं। तुला माहिती आहे का, तू पहिल्यांदा चाला लगेच कमेंट करून गेला, आम्हाला म्हणतो तुम्हाला लाजा वाटतात का रांडीच्यानं? तू रांडीचा, आम्हाला काही गरज आहे रांडीच्या म्हणायचा? तुला लाज वाटू दे, आम्हाला नाही लाज वाटणार। तू कमेंट करताना विचार केला का कुणाबद्दल करतो, कशी करतो? कधीच काय तुझंच लग्न करून द्यायला लागलो आम्ही, तुला इतकी लाज वाटली? तुला इज्जत आबरूत आहे तर कशाला कमेंट करतोस? तुझ्या इज्जतीत आबरूत राखी। तुझ्यासारख्या बुकणाऱ्या कुत्र्याला आम्ही नाही घाबरत, आम्हाला गरज नाही घाबरायची, कळलं का? आता हा व्हिडिओ फक्त स्पेशली तुझ्यासाठी, परत आपल्या यायचं नाही चॅनलवरती घाण करायला, आणि तू घाण केली की तुला ब्लॉक करणार। हा व्हिडिओ स्पेशली तुझ्यासाठी फक्त, समजून घे। कुणाबद्दल चुकीचं मत कधीच मांडू नाही। हाऊस नसती माणसाला ह्या वयात लग्न करायची, आणि तुला काय माहिती आहे का त्यांचा आग्याना पिच्या माहीत नाही, लगेच गेलाय कमेंट करायला। घाणेरडे विचार नको, दुसऱ्याबद्दल एवढे घाणेरडे विचार नाही करायचे। तुझे जाऊ दे लाकडं स्मशनात लवकर, कळलं का? तुझ्या मला कळलं तर तुझ्या 10व्या 13व्याला नालायक कुत्रे, शरम बाळग जरा। एखाद्याबद्दल चांगलं बोल, एखाद्याला चांगलं बोलता येत नाही तर वाईट पण बोलू नये दुसऱ्यांबद्दल। तुझा खाकाना उधळला तुझा, मला तर खरंच वाईट म्हणजे ना, एखादा जर आपल्या वाट्याला गेल्यानंतर आपण त्याला सोडणार नाही, आपला असला स्वभाव आहे। मी कुणाच्या वाट्याला पण जात नाही, हे आमचं आयुष्य आहे, आम्ही काही दाखवू? तुला लाज वाटते तुझं डोळं झाकून घे, तुझ्या मोबाईलवर दगड घाल की, आम्ही म्हणतोय बघा आम्हाला। तुझा हो दे की तिकडच खाकाना चांगला धुरळा निघू दे, तुला म्हणतोय आवर्जून बघच बाबा, आम्हाला काही पण कर पण बघच। तुला बघून असं वाटेल तर स्क्रिप्ट कर व्हिडिओ, आमचं चॅनल ब्लॉक कर, आम्ही म्हणतोय बघ म्हणून। ज्यांना काय वाटत असेल या बाकीच्यांनी कमेंट केलेत, त्यांना काहीतरी आमचं आयुष्य माहीत असेल ना, म्हणूनच कमेंट केलेत ना की तुम्ही घेतलाय पुन्हा तर हा निर्णय चांगला आहे। आणि वैयक्तिक त्या माणसाला लग्न करायचंय, आम्ही म्हणू का नका करू म्हणून? लग्न ज्याला करायचं तो करू शकतो ना। आणि लग्न करणं काय हा गुन्हा आहे का? जर एखाद्या माणसाची जर बायको एक्सपायर झाली असेल तर त्याला त्याची मुलं बाळ सांभाळत नसतील, आता आम्ही शेवटी पडलो भाऊकीच्या दारात माणूस राहून राहून किती दिवस राहील? महिना राहीन, 2 महिने राहीन, वर्षभर राहीन, 2 वर्ष राहीन, स्वतःला तरी लाज वाटते। आपण किती दिवस एखाद्या दारात राहायचं? 1.5 वर्ष आम्ही बापूला सांभाळले, आम्ही काय असं म्हणत नाही, हे मी फक्त उदाहरण सांगते, जिवंत उदाहरण आहे। आता माणसं स्वतःच्या आईबापाला सांभाळत नाही, आम्ही तर भाऊकीतली माणसं आहेत। माझे तिथे चुलत सासरे तरी आम्ही जीव लावतोय, आम्ही म्हणलं नाही त्यांना आमच्या घरून जा। त्यांच्या जीवाला काहीतरी वाटत असेल की आपण किती दिवस यांची तर राहायचं, एखाद्यावरती किती दिवस वज बनवून राहायचं। तर तुला एवढी लाज वाटत असेल त्यांचं लग्न का, तुला इतकी शरम वाटत, तू ये त्यांचं धुणं भांडी कर, स्वयंपाक कर,
तुला इतकीच लाज वाटत असेल तर लाज आबरूचं तू लय लाज आबरूचं दिसतोय, बिन लाजत दिसतोय, कमेंट करतो. तुला कमेंट करताना लाज नाही वाटली आणि आमची लागलं लाज काढायला. आम्हाला रांडाचा म्हणतो तो डबल रांडाचा, 4 पट रांडाचा. माहिती आहे का, माझे व्हिडिओ माझे नातेवाईक पण बघतात आणि त्यांना माहिती जिथं चुकीचं होतं तिथंच मी बोलत असते, चुकीचं होत नाही तिथं मी बोलत नाही. मला गरजच पडत नाही बोलायची आणि मला वाटत नाही, नाही का. लय नको ज्ञान पाजळू, आम्हाला काय गरज नाही ज्ञान पाजळायची. आम्हाला अक्कल आहे काय दाखवायचं काय नाही दाखवायचं. एखाद्या माणसाची जर बायको मिली असेल त्यांनी काय आयुष्य जगायचंच नाही का त्यांनी भीक मागून खायचं का पाहुण्या रावळ्यांच्यात. स्वतःचं पण वैयक्तिक एक आयुष्य असतं ना माणसाचं. नालायकावानी काही पण उठसुटवण घ्यायचं आणि बरं सुटायचं. दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटन नाही वाटन घ्यायचं मोबाईल डबड की लगेच त्याच्यावर बघायचं व्हिडिओ. आग्या नाही माहिती पिच्च्या नाही माहिती लगेच कमेंट करायची. वाचक 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 कुत्रं बुकलेवानी, काही कळतच नाही अजिबात. मूर्खासारखी लक्षण येत नसती. माणूस वृत्तीच खरं भंगार आहे. माणसाने एक वेळेस श्रीमंती कमी असली तरी चालेल पण विचाराने श्रीमंत असावं माणसाने. आपल्याला आपल्यापासून कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे. माहिती आहे का, एखादी बाई जगू शकते पुरुष घरात नसेल तर, गडी नाही जगू शकत. कारण सर्वस्वी डिपेंड असतो एका बाई माणसावरती. कपडे धुणं अगदी स्वयंपाक करणं घरातलं सगळं. आता काय त्या माणसाने कामधंदा करावं. आता तुम्ही परत एखादा मला ज्ञान शिकवायला की हॉटेलमध्ये जेवावा, हॉटेलमध्ये खावावा. आता किती दिवस खाईन हॉटेलमध्ये, 4 दिवस खाईन, 10 दिवस खाईन, महिना खाईन, 2 महिने खाईन, वर्षभर खाईन. रोज रोज खाईन का माणूस? नाही खाऊ शकत ना. हां, एवढे पैसे पण पुरेसे असले पाहिजे. आमची तर तरी राहून त्यांच्या आयुष्याचा निर्णय चांगला आहे ना तो. आता एक उतरत्या वयात माणसाला गरज असती. त्यामुळं एकदा सांगते, परत आपल्या आयडी वरती यायचं नाही गाण करायला. जर गाण करायला आला तर मग मी सडेतर उत्तर द्या. आणि यात कुणीही राग मानून घेऊ नका. जे मला वाईट बोललेत फक्त त्याच माणसासाठी व्हिडिओ, बाकीच्यांसाठी अजिबात नाही. कारण मला माहिती मला कोण सपोर्ट करणार. तुम्हाला माहिती पूनमताई घाई असं कधी कुणाला रॉंग बोलत नाही, चुकीचं बोलत नाही. जर ह्या माणसाचं मी आज ऐकून घेतलं ना तर उद्या मला परत कमेंट करेल. ह्याला इतकी मिरची लागण्याची काहीच गरज नाही. कळलं का. काही ह्याच्या बहिणीसाठी हात मागे गेलो नाही आपल्याला. आणि मी अजून सुद्धा मर्यादा ओलांडली नाही किंवा त्याची आयडी मी तुमच्याशी शेअर केलेली नाही की ह्या माणसाने मला कमेंट केली. आणि मी त्याची कमेंट सुद्धा डिलीट करणार नाही. कळलं का. आणि तुला जर एवढी लाज वाटत असेल ना तर तू मूळ आयडीने ये तुझ्या आणि मला कमेंट कर, मग बघू आपण. त्यामुळं ह्याच्या पुढे आता आपल्याला जास्त काही बोलायचं नाही. आणि माझ्याकडून चुकून माकून जर एखादा शब्द गेला फक्त या नालायक माणसासाठी आपण बोललोय चुकीचं, त्याची माफी मागाय मी काय मला गरज नाही. कळलं का. आणि माझा सासरा आहे, मी 10 लग्न लावून देऊ तुझ्या काय बापाच्या जुळीत दोंडा पडतोय. तुला काय इतका राग येतोय. हां, तुझीच जाऊ दे लाकडं मासनात. कमेंट करताना 100 वेळा विचार करायचा आपण कोणाला बोलतो काय बोलतोय. कळलं का. प्रत्येकाला एक स्वाभिमान असतो, प्रत्येकाला जीवाला लागतं, समजून घ्यायचं. तू जसं माणूस आहे तसं आम्ही पण माणूस आहे. आम्हाला पण एक मन आहे, आमच्या पण मनाला दुःख होतं. तुला आता वाईट वाटलं मी बोलले ना, तुला पण वाईट वाटणार आहे, मला कळतंय. शेवटी आपण माणूस आहे. एखादं आपल्याला बोललं तर पण आपण एखादं का बोट करतो तर बघा हे मी एक बोट केलंय, माझ्याकडे 4 बोट आहेत माझ्याकडे. मग हा विचार तू करायला पाहिजे, मी नाही. मी कुणाच्या वाळव्या पाचोळ्या पाय देत नाही. आपल्या दिलं तर आपण सुट्टी देत नाही. कळलं का. तू एवढी मिरची लागून घेऊ नको.